नमस्कार. नो एव्हरीथिंग या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे खाज येणे. यावरती मी तुम्हाला अत्यंत साधे सोपे घरगुती उपाय सांगणार आहे. खाज येण्याचे अनेक कारण असू शकतात. पित्त उठल्यानंतर आपल्या अंगाला खाज येत असते. तसेच वेगवेगळे जे कीटक आहेत ज्याला आळी म्हणतो आपण, ती आळी जर आपल्या कपड्यांवरती फिरली देखील तरी आपल्याला खाज येत असते. जसे की गवारीच्या शेंगा याची जर पूस आपल्या अंगाला लागली तर त्याच्यामुळे लगेच आपल्याला खाज येण्यास सुरुवात होत असते. खाज आल्यानंतर आपण त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला खाज येते त्या ठिकाणी आपण खाजवतो आणि नखाचं विष लागल्यामुळे त्या ठिकाणी जखम बनण्याची जास्त चान्सेस असतात. याच्यासाठी आपल्याला खाज सुरुवात झाली की आपण घरगुती उपायांच्या मदतीने आपली खाज घरच्या घरी कशा प्रकारे आपण थांबवू शकतो हे मी तुम्हाला 2-3 उपायांच्या मदतीने सांगणार आहे. तर त्यासाठी आपले उपाय कोणते आहेत ते जाणून घेऊया. 1 चमचा मध घ्यायचा आहे आणि 1 ग्लास कोमट पाणी घ्यायचं आहे. हे एकत्रित मिक्स करायचं आहे आणि याचं सकाळी उपाशीपोटी आपण सेवन 7 दिवस करायचं आहे. याच्यामुळे तुमच्या अंगावर येणारी जी खाज आहे, अचानक येणारी खाज किंवा वारंवार येणारी खाज जी आहे ती थांबण्यास नक्कीच मदत होणार आहे. दुसरा जो उपाय आहे म्हणजे आपण पपईच्या कच्ची पपई घ्यायची आहे आणि त्याला थोडंसं टोचवायचं आहे आणि त्याच्यातला जो चीक निघणार आहे तो चीक आपल्याला ज्या ठिकाणी खाज येत आहे त्या ठिकाणी आपण तो चीक लावायचा आहे. याच्यामुळे आपल्या ज्या अंगावरती येणारी खाज आहे ती खाज थांबण्यास नक्कीच त्याची मदत होणार आहे आणि त्याच्यामुळे नंतर खाज देखील येणार नाही. आणि आपला तिसरा जो उपाय आहे तो म्हणजे लिंबाची साल घ्यायची आहे आणि एका लिंबाची साल घ्यायची आहे आणि एका लिंबाचा रस आणि ह्या दोघांचं वाटण वाटून घ्यायचं आहे. वाटून घेतल्यानंतर जी पेस्ट तयार होणार आहे, जी तयार होणारी पेस्ट आहे, जो लगदा आहे तो आपल्या ज्या ठिकाणी आपल्याला खाज येत आहे त्या ठिकाणी तुम्ही हा लगदा लावायचा आहे. याच्यामुळे तुमच्या अंगावरती जी येणारी खाज आहे, जो तुम्हाला होणारा त्रास आहे हा कमी होण्यास नक्कीच थांबण्यास मदत होणार आहे. चौथा जो उपाय आपला आहे तो म्हणजे तुळस. प्रत्येक घरामध्ये तुळशीचं झाड हे असतंच. आपल्याला तुळशीची 2-4 पानं घ्यायची आहेत आणि ती हातावरती कुस्करून ज्या ठिकाणी आपल्याला खाज येत आहे त्या ठिकाणी आपण तो कुस्करलेला रस आणि पानांचं जे तयार होणारं आपली मिश्रण आहे किंवा आपण त्याचं वस्त्रगाळ करून आपण त्या ठिकाणी लावायचं आहे. याच्यामुळे तुमची खाज थांबण्यास नक्कीच मदत होणार आहे. मी सांगितलेले उपाय तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. तसेच नो एव्हरीथिंग हा आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नवीन विषयाचं नवीन व्हिडिओचं लवकरच येत आहे. तोपर्यंत धन्यवाद.